महायुतीमध्ये विधान परिषदेची पुण्याची जागा कोणाला हे ठरवण्यामध्ये महायुतीचा मागचा आठवडा गेला। अखेर ही जागा सुटली राष्ट्रवादीला। त्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार कोण हे ठरवतानाही चांगलाच गोंधळ उडाला। उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील टिंगरे यांना सकाळीच एका पक्षप्रवेशानं मोठा धक्का बसला। प्रसिद्ध उद्योजक संजय काकडे आणि त्यांचे पुत्र विक्रम काकडेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। त्यानंतर विक्रम काकडेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आणि सुरू झालं नाराजी नाट्य। नेमकं काय घडलं पुण्यात याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। पण दादा असले असते तर आज निर्णय काहीतरी वेगळा असता। चला, एबीपी माझानं विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर देऊ न शकलेले हे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि दादांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे सुनील टिंगरे। पुणे विधान परिषद मतदारसंघात टिंगरे हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असणार याबाबत सोमवार सकाळपर्यंत त्यांच्यासह सर्वांनाच खात्री होती। मात्र सकाळी दिलीप वळसे पाटलांच्या जिजाई बंगल्यावर घडलेल्या एका घटनेनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड गोंधळाला सुरुवात झाली। आतापर्यंत भाजपात असलेले उद्योजक संजय काकडे आणि त्यांचा मुलगा विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। त्यावेळी झालेल्या पक्षाच्या बैठकीत विक्रम काकडेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यानंतर नाराज झालेले सुनील टिंगरे बैठकीतून बाहेर पडले आणि पक्ष कार्यालयात पोहोचले। तिथं त्यांनी आपला अर्ज भरायला सुरुवात केली। आता जवळजवळ हे निश्चित झाले की विक्रम काकडेंना उमेदवारी दिली जाणार आहे। आता पक्षाने असा अजून काही निर्णय घेतलेला नाही, परंतु आम्हाला दोघांनाही फॉर्म भरायला सांगितलेला आहे। जो पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्याच्याशी आम्ही म्हणजे तुम्ही सुद्धा फॉर्म भरणार आहात? माझाही फॉर्म भरतोय मी। एबी फॉर्म मिळालाय तुम्हाला? हो, आता पक्ष दोघांनाही देतील, अंतिम निर्णय पक्ष घेईल। आता फॉर्म भरणार आहे आम्ही। एव्हाना उमेदवारी जाहीर झालेले विक्रम काकडे देखील अर्ज भरण्यासाठी जिजाई बंगल्यावर पक्ष कार्यालयाकडे निघाले। प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्यापूर्वी माध्यमांशी बोलण्यासाठी ते फारसे इच्छुक नसल्याचं दिसत होतं। तुम्ही अर्ज दाखल करणार आहात का? हो, अर्ज दाखल करायला चाललेलो आहे। फोन दिलाय का? मी आता पक्ष कार्यालयात चाललोय, तिकडे जाऊन बघतो काय अनुमोदकांचे सह्या झाल्या, काय झालं? आता तेच बघायला चाललोय। पक्ष कार्यालयात जाऊन मी प्रतिक्रिया देतो एबी फॉर्म दिलाय का? आता तिकडे सगळं पक्ष कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात जात आहेत। पक्ष कार्यालयात चाललोय। थोड्याच वेळात विक्रम काकडे ही राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले। त्यानंतर एकाच वेळी काकडे आणि टिंगरे हे दोघंही पक्ष कार्यालयात बसून अर्ज भरत असल्याचं चित्र दिसलं। दोघांच्याही समर्थकांची इथं चांगलीच गर्दी झाली होती। त्यानंतर दोघांनीही आपापले अर्ज दाखल केले। दोघांपैकी पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण आणि दुसऱ्या उमेदवारानं अर्ज का भरला याचंही उत्तर राष्ट्रवादीनं तयार ठेवलं होतं। अधिकृत उमेदवार विक्रम काकडे हेच आहेत आणि सबस्टिट्यूट कॅन्डिडेट हे सुनील टिंगरे आहेत। कुठल्याही कारणानं पहिल्या उमेदवाराचा अर्ज जर बाद झाला, तो जो सबस्टिट्यूट कॅन्डिडेट असतो तो त्या ठिकाणी पक्षाचा अधिकृत उमेदवार बनतो आणि म्हणून विक्रम काकडे यांचे 2 फॉर्म, सुनील टिंगरे यांचे 2 फॉर्म हे आत्तापर्यंत आम्ही भरलेले आहेत। त्याच्यामुळं याच्यामध्ये नवीन असं काही नाही। संजय काकडे आणि विक्रम काकडे या पिता पुत्रांनी सकाळी राष्ट्रवादीत प्रवेश मिळणं, त्यानंतर लगेचच विक्रम काकडेंना उमेदवारी जाहीर होणं आणि त्यानंतर त्यांनाच पक्षाने एबी फॉर्म देणं, या घटनाक्रमामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। पार्थ पवार यांच्याशी विक्रम काकडेंचे असणारे मैत्रीचे संबंध याच्या मागे असल्याची एकच चर्चा सुरू झाली। राष्ट्रवादीचे जुने नेत्यांना हा धक्का इतका मोठा होता की त्यांनी थेट माध्यमांसमोर येऊन उघडपणे नाराजगी व्यक्त करायला सुरुवात केली। ज्यांनी मागितलं ते कुठेतरी पक्षाच्या दृष्टिकोनातून पक्षासाठी मोठी संघटना त्यांच्यामध्ये ताकद नसेल असंही वाटते आमच्यासारख्या कार्यकर्त्याला। आता ज्यांना उमेदवार तो संघटक आहे आणि मोठा ताकदीचा आहे आणि आर्थिकदृष्ट्या खूप सुबत्ता त्याच्याकडे आहे असं त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये बोललं जातं। अशा पद्धतीने जर आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेमध्ये तुम्ही संजय काकडेंच्या मुलांना तिकीट देता, आमच्या मनाला वाईट वाटणार नाही का? सामान्य घरातला कार्यकर्ता आहे, आज आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आम्ही राजकारण करतो। काय वाटतं कुणाला उमेदवारी मिळावी? नाही, मला
उमेदवारी निष्ठावंताला मिळावी एवढंच माझं म्हणणं होतं. निष्ठावंत म्हणजे यांनी पक्षासाठी जीवाचं रान केलंय, पक्ष वाढवू शकतो, संघटना वाढवू शकतो, अशा कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी मिळावी अशी माझी मनापासून इच्छा होती. काकडे आणि टिंगरे या दोघांनीही उमेदवारी अर्ज भरले, पण टिंगरेंनी स्वतःच्या उमेदवारीसाठी अर्ज भरला की काकडेंचा डमी उमेदवार म्हणून भरला, याबाबतचा संभ्रम कायम राहिला. AB फ्रॉम दोघांना मिळून सेमच आहे. मिळालेला आहे तुम्हाला? हो, तुम्ही हा उमेदवारी अर्ज भरलाय? भरलाय. मग खरं कुणाचा आणि म्हणजे अर्थात तुम्ही सपोर्टिव्ह आहात, डमी आहे, काय नक्की अर्ज? निर्णय पक्षश्रेष्ठींचा, ते जे सांगतील त्या पद्धतीने होणार. जर विक्रम काकडेंच्या फॉर्ममध्ये काही गडबड गोंधळ झालं तर त्यांच्याकडे उमेदवारी येईल, तोपर्यंत नाही. ठीक आहे ना, तो पक्ष वहिनी सांगतील, आमचे नेते सांगतील त्या पद्धतीने होईल. सुनील टिंगरे हे अजितदादांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. बाहेरून आलेल्या उमेदवारामुळे टिंगरेंना संधी गमवावी लागली. याची सल ते त्यांच्या शब्दातून दाखवत नसले तरी त्यांचा चेहरा मात्र बरंच काही सांगत होता. जे निष्ठावंत होते, ज्यांनी दादांसोबत साथ दिली, त्यांना कुठंतरी डावललं जातंय आणि बाहेरून आलेले म्हणजे अर्थात आत्ता आले, प्रवेश झाला आणि लगेच उमेदवारी अर्ज. त्याबद्दल योग्य निर्णय होईल. मी दादांचा शिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक 3 पिढ्यांपासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहेत. जो निर्णय पक्षश्रेष्ठी मला देतील त्याचा आम्ही अनुकरण करू. पण दादा असले असते तर आज निर्णय काहीतरी वेगळा असता. चला. तर उद्योगपती संजय काकडेंनी आपल्या मुलाचा अर्ज भरून उरलेली भिस्त पक्षश्रेष्ठींवर टाकून दिली. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना बंधनकारक राहील. 2 AB फॉर्म आहेत. जो निर्णय घेतील तो सगळ्यांना 2 कसे असू शकतात? तुम्हालाही माहिती आहे की एक बाद होईल. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य राहील. प्लीज, आता माझ्याकडनं काही काढून निघणार नाहीये. तर या निर्णयामुळे पक्षात नाराजी पसरल्याचं मान्य करत जय पवारांनीही या निर्णयाचं समर्थन केलं. युवक म्हणून मी नक्कीच सगळ्यांबरोबर त्यांच्या दुःखात सहभागी राहतो. आज मला माहिती आहे थोडे लोक नाराज झालेत, पण त्यांना पण आम्ही नक्कीच भेटून त्याच्यातनं भविष्यात कुठे संधी मिळू शकतो तशी आम्ही देऊ. आता पुण्याच्या विधान परिषद निवडणुकीत विक्रम काकडेंच्या हाती इम्पॅक्ट प्लेअर म्हणून अचानक उमेदवारीची बॅट आली. पण आधीच बॅटिंगचा स्टान्स घेऊन उभे असणारे टिंगरे आता शांतपणे पॅव्हेलियनमध्ये परतणार की बंडखोरी करत आपली बॅटिंग सुरूच ठेवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. पुण्याहून मिकी घईसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.